नमस्कार मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ती कधीपासून सुरुवात होणार आहे आणि काही शेतकऱ्यांना मिळाला आहे का नाही, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला पीक विमा मिळाला का नाही हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, क्रॉप इन्शुरन्स कॉम्पेन्सेशन म्हणजेच पीक विम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार. 2022 ते रब्बी 2024-25ची भरपाई मिळणार. ॲग्रिकल्चर मिनिस्टर श्री शिवराज सिंग चौहान सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तो कार्यक्रम 9 ऑगस्ट 2025ला 4:20 न्यूज चॅनलवरती पाहिलेला असेलच. त्यामुळे आता राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप 2000 पासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही. तसेच खरीप 2024मधील वेगवेगळ्या टिगरमधील भरपाई अद्याप थकीत आहे. रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र आता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच पीक विम्याची भरपाई थकीत असल्याने शेतकऱ्यांनी वेगवेगळी आंदोलने केली आहे. काही शेतकऱ्यांना खरीप 2022 पासूनची भरपाई मिळालेली नाही, तर वेगवेगळ्या हंगामातील भरपाई काही कारणास्तव कंपन्यांनी दिलेली नाही. तसेच खरीप 2024मधील काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईची रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्य आणि केंद्र सरकारने विमा कंपन्यांना आवश्यक विमा हप्ता आणि अनुदान देऊनही कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्यामुळे आता राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा विमा हप्ता न दिल्याने विमा कंपन्यांनी जुलैपर्यंत शेतकऱ्यांची भरपाई थकीत ठेवली होती. पण राज्याने आता आपला हप्ता जुलैमध्ये दिल्यानंतरही कंपन्यांनी भरपाई दिली नाही. त्यामुळे आता थेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याची दखल घेत 11 ऑगस्ट रोजी भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरविले आहे. सोमवारी राजस्थानातील झुंझुनू येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहेत. तसेच यासाठी केंद्र शासनाने विमा कंपन्यांसाठी खास सूचना दिल्या आहेत. यात विमा दाव्याची रक्कम मंजूर करणे, तसेच दाव्याची तयारी करणे, थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी दाव्यांवर डिजिटल स्वाक्षरी करणे याचा समावेश आहे. विमा कंपन्यांची सर्व प्रक्रिया ठरलेल्या तारखेनुसार पूर्ण कराव्यात अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना सोमवारी विमा भरपाई देण्याच्या राज्याच्या हिश्श्याचा विमा हप्ता किंवा अनुदानामुळे अडचणी येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. एका क्लिकवर सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, याची तयारी राज्य सरकार आणि विमा कंपन्यांनी करावी अशाही सूचना केल्या आहेत. त्यामुळे विमा भरपाई वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांना आता सोमवारी नाही आल्यास मंगळवार बुधवारपर्यंत सर्व ज्यांचे पेंडिंग विमे आहेत त्यांना सर्वांना विमा मिळणार आहे. हा विमा हेक्टरी 20 ते 25 हजारापर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे.